नमगासाठी जसं मी सांगितलं का जी मेन रस्ते होते ते रस्त्याच्या कामाला लागलो. इथं ज्यावेळेस माझे सहकारी मी निवडून आलो, माझ्याबरोबर शेख नसीम खानसाहेब होते. मग वरतून समजा निधी खूप आणला गेला. त्या 2013 ते 2018च्या ह्याच्यात इतका निधी आणला मी, इतका निधी आणला. पण मला कल्पना होती. माझी समजा ओळख, माझी समजा काम हे कसं करायचं, तर कुठून सुरुवात करायची, कुठपर्यंत जायचं त्या कामासाठी, ती पाठपुरावा करण्याची आवड आणि गरज बी होती मला. आणि मी तो पाठपुरावा केला आणि एक चांगल्या प्रकारे दवाखाना इथं केंद्र सुरू झालं. जवळजवळ 2015 वर्षी ती 52 ते 57 लाख रुपयाचा ती दवाखाना होता. आम्ही सगळ्यांनी मिळून आणला आणि ती काम केलं आम्ही. आज त्याची गरज काय आहे, जर आपण बुधवारी आणि गुरुवारी गेलो ना, तर सगळ्या ज्या लसीकरण असतात ते सरकारी दवाखान्यात आहेत, तर ती इथं झालं. आणि त्याची किंमत किती आहे हे तिथं लस ज्यावेळेस बाळाला आपण घेऊन जातो ना, त्याच वेळेस कळतं की ह्याची किंमत किती आहे. तर त्याची गर्दी इतकी होती का पाय फिरवायला जागा राहत नाही. त्या अनुषंगाने आता समजा नगरसेवक नव्हतो मागच्या वेळेस, पण तरी बी पाठपुरावा करून मी दुसरं एक उपकेंद्र म्हणून मंजूर करून आणलं होतं. ते उपकेंद्राला बी लोकांनी खूपच अडीअडचणी आणल्या, खूप झालं. पण आम्ही ती शेवटपर्यंत हारलो नाही. शेवटपर्यंत आम्ही ते उपकेंद्र तडीचंच नेलं आणि आज चांगल्या प्रकारे उपकेंद्र चालू आहे. ती लोकांसाठी सोय झाली. कारण जसं मी मागं सांगितलं तुम्हाला, लोकसंख्या खूप दाट झाली, लोकवस्ती बी खूप आहे. तर ती लोकांना 2 झाले तर सोपं जातं नाही का. बरोबर आहे. कारण लस घ्यायला आले ना, त्याच्यात एका ती आई असती, ती बाळाला घेऊन येते, तर बरोबर कुणी तर असतं. त्याची आई तरी असती, बहीण तरी असती, मावशी तरी असती, सासू तरी असती. ते तिघं असतात ना, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. आता ती गर्दी थोडीशी छाटल्या गेली आणि ती खालच्या उपकेंद्रावर चालू झाली. तर जो खालचा एरिया आहे मुकुंदनगर, समजा मुकुंदनगर म्हटल्यावर वार्ड क्रमांक हा जो 4 नंबर वार्ड आहे ना, तो फकीरवाडा, मुकुंदनगर आणि दर्गा दायरा हे असा मिळून तयार झालेला आहे. तर खालची जी दर्गा दायऱ्याच्या अलीकडचे लोक आहे ना, त्यांच्यासाठी ती एक चांगली सुविधा झाली. उपकेंद्र झालं ना, आता जवळजवळ 6-7 महिनेच झाले.